नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर शहरात आयोजित कार्यकर्ते मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे शहरातील राजकीय वातावरणच चांगलेच तापले आहे। श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत भाजपाला आलेले अपयश आणि कुख्यात गुंड बंटी जागीरदार हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सत्ताधारी आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या नेत्यांवर पालकमंत्री विखे पाटील यांनी जोरदार टीका केली होती। या टीकेनंतर आता शहराच्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या असून पालकमंत्री विखे पाटील यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना भाजपाचे माजी पदाधिकारी आणि शिवसेनेचे नेते प्रकाश चित्ते यांनी गंभीर आरोप केले आहेत। प्रकाश चित्ते म्हणाले की श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत भाजपाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्याचा माझा नैसर्गिक अधिकार असताना मला डावलण्यात आलं। मला नाईलाजाने शिवसेनेची उमेदवारी घ्यावी लागली। जर भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून काँग्रेस विरोधात एकत्रित उमेदवार दिला असता तर काँग्रेसचा पराभव निश्चित होता। मात्र नामदार विखे पाटील यांनी श्रीरामपूरमध्ये तिरंगी लढत घडवून आणून काँग्रेसचा विजय घडवून आणला असा आरोप प्रकाश चित्ते यांनी केला आहे। याचबरोबर 2013 साली श्रीरामपूर शहरात देशविरोधी कारवाया सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करत देशद्रोही स्लीपर सेल विरोधात कठोर कारवाईची मागणी आम्ही प्रशासन आणि सरकारकडे केली होती, आजही प्रकाश चित्ते यांनी सांगितलं। बंटी जागीरदार याला राजकीय पाठबळ असतानाही त्याचा पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सहभाग उजेडात आणण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून पाठपुरावा केला। त्यामुळे त्या प्रकरणात आरोपी म्हणून बंटी जागीरदार याचा समावेश झाला असा दावाही त्यांनी केला आहे। यावेळी मिश्किल टोला लगवत प्रकाश चित्ते म्हणाले की ज्या काळात बंटी जागीरदार जिवंत होता त्या काळात नामदार विखे पाटील सत्तेत असतानाही त्याच्या विरोधात एकही विधान का केलं नाही, तसेच तो तुरुंगातून जामिनावर सुटल्यावर त्याचा जामीन रद्द व्हावा यासाठी प्रयत्न का झाले नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे। एकूणच पालकमंत्री विखे पाटील आणि शिवसेना नेते प्रकाश चित्ते यांच्यातील या आरोप प्रत्यारोपांमुळे श्रीरामपूरच्या राजकारणात नवीन खळबळ उडाली असून पुढे काय घडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। मी संदीप जगताप, भीमप्रहार न्यूज।